संपूर्ण हिंदू संस्कृतीचे किंवा मग संपूर्ण जगाचे तारणहार किंवा मग पालन करता भगवान श्री हरी विष्णूचा 7वा अवतार म्हणजेच प्रभू रामचंद्र। तर प्रत्येक संकटावरती आपला कृपाशीर्वाद किंवा मग प्रत्येक संकट हरण करण्यासाठी आपण रामरक्षा किंवा मग हनुमान चालीसा ही स्तोत्रे म्हणतो। तर रामाचा कृपाशीर्वाद आपल्यावरती सदैव राहावा किंवा मग आपल्या संपूर्ण संकटातून मुक्ती व्हावी म्हणून रामरक्षा हे संपूर्ण हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र असे स्तोत्र आहे। तर प्रभू राम हे जगाचे पालन करतात, तारणहार आहेत, म्हणून त्यांचा कृपाशीर्वाद सतत आपल्यावरती राहावा म्हणून रामरक्षा म्हणजेच रामस्तुती केली जाते। तर प्रभू रामचंद्र हे सत्यवचनी, एकपत्नी, एकवचनी होते म्हणूनच त्यांची ख्याती आहे। नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। राम म्हटलं की रामस्तुतीपर राम रक्षा स्तोत्र हे खूप अतिशय उत्तम असं स्तोत्र मानलं जातं। तर रामरक्षा म्हणजे काय किंवा याची उत्पत्ती कशी झाली याविषयीची आज आपण कथा पाहणार आहोत। रामरक्षेची कथा अशी सांगितली जाते की एकदा माता पार्वतीने शंकरास विचारले, जसे विष्णू सहस्त्र नामावली आहे तसेच रामाचे एखादे स्तोत्र आहे का? किंवा मग तेव्हा भगवान शंकरांनी माता पार्वतीस या रामरक्षा स्तोत्राविषयी सांगितले। पण मुळात रामरक्षेची निर्मिती कशी झाली त्याला सुद्धा एक कथा आहे। तर ती कथा अशी आहे की आद्य कवी वाल्मिकींनी रामायणाची निर्मिती केली। 100 कोटी श्लोक असलेले हे रामायण सर्वांनाच मिळावेसे वाटू लागले। देव, मानव आणि दानव भगवान शंकराकडे ते प्राप्त करण्यासाठी गेले। ते कुणाला मिळावे यासाठी त्यांच्यामध्ये खूप वाद झाले। शेवटी शंकरांनी रामायणाची सर्वांमध्ये समान वाटणी करण्याचे ठरविले। 100 ही संख्या सम असल्याने कितीही वेळा वाटणी केली तरी एक श्लोक शिल्लक राहतच होता। पण आता यामध्ये करायचं काय? त्यामुळे हा अनुष्टुप छंदातील असल्याने एका श्लोकाला 32 अक्षरे होते, त्याचीही वाटणी केली। शेवटी 2 अक्षरे शंकरांनी स्वतःकडे ठेवली। ते म्हणाले, ही 2 अक्षरे मी स्वतः माझ्याकडेच ठेवतो असे सांगून त्यांनी सर्वांना जाण्यास सांगितले व ध्यानासाठी बसले। पण देव, दानव व मानव यांचे मन काही भरेना। शंकरांनी ती अक्षरे स्वतः जवळ ठेवून घेतली। याचाच अर्थ की त्यात काहीतरी महत्त्वाचे असणार म्हणून सर्वजण वाट पाहू लागले। काही काळाने कंटाळून एकामागे एक सगळे जाऊ लागले। एक ऋषी मात्र शेवटपर्यंत तेथेच थांबले। त्यांना काहीतरी अजून मिळावे याची प्रचंड इच्छा होती। त्यांनी बराच वेळ वाट पाहिल्यानंतर त्यांना एक डुलकी लागली आणि नेमके त्याच वेळी शंकर ध्यानातून बाहेर आले। त्यांनी त्या ऋषीकडे बघितले, त्यांना त्यांचे कौतुक वाटले। मग त्यांना असा आशीर्वाद दिला की त्या ऋषीच्या स्वप्नात जाऊन रामरक्षा सांगितली। काही काळाने ऋषींना जाग आली आणि जे स्वप्नात सांगितले आहे त्यावरून त्यांनी सुरेख अशा रामरक्षेची निर्मिती केली। तर अशा पद्धतीने झाली रामरक्षेची निर्मिती। त्या ऋषीचे नाव होते बुध कौशिक ऋषी। त्यांचे वर्णन रामरक्षेच्या 15व्या श्लोकात केलेले आहे। आदिष्टवान्यथा स्वप्ने रामरक्षामिमाहरः तथा लिखित वामन प्रातः प्रबुद्धो बुध कौशिकः। शतकोटीचे बीज वाचे उच्चारी, शतकोटीचे बीज वाचे बीज म्हणजेच राम ही ती 2 अक्षरे आहेत जी स्वतः शंकरांनी स्वतः बरोबर ठेवली होती। श्री रामरक्षा ह्या स्तोत्राचे महत्व काय? परमपूज्य गुरुदेवांनी मार्गदर्शन करताना सांगितले की श्री रामरक्षा या शब्दाचा अर्थ रक्षण करता। राम असा आहे। प्रभू रामचंद्रांना मर्यादा पुरुषोत्तम असे म्हणतात। प्रभू रामचंद्राचे चरित्र अवलोकन केल्यास आपल्याला असे लक्षात येईल की प्रभू रामचंद्रांनी राजा, पिता, बंधू, पती या सर्व नात्यांच्या मर्यादा
मर्यादा सांभाळून एक फार मोठा आदर्श घालून दिलेला आहे आणि तो आपण स्वतः पाळला पाहिजे. बुध कौशिक ऋषीच्या स्वप्नात जाऊन रामरक्षा किंवा मग प्रभू रामचंद्रांनीच रामरक्षा हे स्तोत्र सांगितले आहे. त्यामुळे रामरक्षा स्तोत्रातील प्रत्येक अक्षर हे मंत्रमय व तारक असे आहे. हातपाय धुवून सुचिरभूत होऊन रामरक्षा म्हणण्यास हरकत नाही. कुमारवयातील मुलांनी तर रामरक्षा नित्याने अवश्य म्हणावी. त्यामुळे वाणीवर पण योग्य संस्कार होतात व नित्य रामरक्षा पठणाने शक्ती उत्पन्न होते व ती आपले सदा सर्व काळ रक्षण करते. अबालवृद्धांनी पण ती नित्य रामरक्षा म्हणावी. त्यांच्यापासून निश्चितच फायदा होतो असं सुद्धा म्हटलेलं आहे. रामरक्षेचे अनुपालन करण्यासाठी पण पद्धत आहे. कोणत्याही महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून सुरुवात करून शुद्ध नवमीपर्यंत हे अनुष्ठान करावे. प्रतिपदेला एकदा, द्वितीयेला दोनदा याप्रमाणे चढत्या क्रमाने वाचून नवमीच्या दिवशी 9 वेळा रामरक्षेचा पाठ म्हणावा. अनुष्ठान म्हटले की त्यांच्या नियमांचे पालन करणे झालेच पाहिजे. त्याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. रामरक्षा हे स्तोत्र अत्यंत प्रभावी आहे असे सुद्धा म्हटले जाते. राम राम आपण कधी विचार केला आहे की आपण राम राम 2 वेळेस का म्हणतो? तर यामागचं नेमकं कारण काय? र हा 27वा शब्द आहे, म्हणजेच आपल्या 12 खडीतील 27वा शब्द. आ म्हणजेच दुसरा शब्द आणि म म्हणजेच 25वा शब्द. एकूण 54 म्हणजेच राम प्लस राम तर 54 प्लस 54 बरोबर 108. आपण जी गळ्यात माळ घालतो तिचे मणी सुद्धा 108 असतात. कारण आपण जर 2 वेळा राम राम असं म्हटलं तर त्याचा आपण 108 वेळा उच्चार केला किंवा मग जप केला. याचा अर्थ असा होतो की आपण एका व्यक्तीला जर 2 वेळा राम राम म्हटले तर आपण एक माळ जप केला असा सुद्धा होतो. रामनाम घेत असताना लक्ष नामावर स्थिर झाले की मन म्हणजेच लक्ष प्लस मन म्हणजेच लक्ष्मण होते. नामस्मरण करता करता मन उन्मन होते म्हणजेच हनुमान होते. हनुमान झालेले हे मन भक्तीमध्ये रत झाले की भरत होते. असे मन सततच्या नामस्मरणामुळे तृप्त होते. त्यातील विकार नाहीसे होतात. शत्रूचे हे मन हनन करते म्हणून शत्रुघ्न होते. अशा नामस्मरणामुळे मन शांत होते. शीतलता प्राप्त करते म्हणजेच सीता होते. त्यामुळे नामस्मरणाचे महत्व खूप आहे. सीता झालेल्या या मनात दुसरा कोणाचा विचार येऊ न शकल्याने ते रामस्वरूप होते. रामरक्षेच्या एका श्लोकाबद्दल कदाचित माहिती असेलही. रामो राजमणी हा सदा विजयते, राम रामेश भजे. रामेनाभिहतो निशाचर चमू, रामाय तस्मै नमः. रामण्णस्तति परायण परतर, रामस्य दास्योऽस्म्यहम्. रामे चित्तलयः सदा भवतु मे, वो राम मामुद्धरः. या श्लोकात राम या नामाच्या सगळ्या विभक्ती आलेल्या आहेत. त्यामुळेच राम हा प्रथमा, राम द्वितीया, रामेण तृतीया, रामाय चतुर्थी, रामानास्ति रामात पंचमी, रामस्य षष्ठी, रामे सप्तमी, भो राम संबोधन. या श्लोकात रकाराची पुनरावृत्ती असल्याने गरोदरपणामध्ये जर एखाद्या आईने या रामरक्षेचा मंत्र जर म्हटला तर होणारे बाळ बोबडे होत नाही. किंवा मग रामरक्षा ही अनेक रुग्णांना सुद्धा ऐकवली जाते किंवा तिन्ही सांजेच्या वेळी घरामध्ये अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत रामरक्षा हे स्तोत्र आवर्जून म्हटले जाते. तर ही रामरक्षेच्या उत्पत्तीची कहाणी किंवा मग रामरक्षेची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.